ठिकाणी तात्काळ त्यांच्या तपासण्या करून आपण स्पेसिफिक दिलेल्या ठिकाणी सुद्धा उद्याच किंवा आजच त्या ठिकाणी तपासणी करून त्यांचे चायनीजच्या गाड्यावर ॲक्शन घेतली जाईल. चला पुढे जाऊया आता. दस साहेब शेवटचं. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय या ठिकाणी उत्तर देत आहे. अध्यक्ष महोदय, हा फूड अँड ड्रग्स ॲडल्ट्रेशन ॲक्ट 1954ला झाला. 2005 मध्ये त्याच्यात सुधारणा झाली आणि अध्यक्ष महोदय लागू झाला 2011 पासून. आणि तेव्हापासून 5 सालापासून 2011 पर्यंत एवढा वेळ हा कायदा त्या ठिकाणी राहिलेला आहे. त्याच्यामध्ये अमेंडमेंट का म्हणजे त्यातल्या तरतुदी थोड्या लूज 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 होत एवढ्या लूज झालेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, राज्याचे मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी बसलेले आहेत, की याच्यामध्ये काही अमेंडमेंटच्या बाबतीत म्हणजे यातल्या ज्या तरतुदी आहेत याच्यामध्ये काही कारवाई जे आहे त्या कडक स्वरूपाच्या करण्यासाठी या भेसळीच्या संदर्भात काही अमेंडमेंट माननीय केंद्र सरकारला सरकार या ठिकाणी पाठवणार आहे का, एक. आणि दुसरं, माननीय मंत्री महोदयांकडून मला उत्तर पाहिजे. मंत्री महोदय उत्तर देताना आता म्हणाले साहेब अध्यक्ष महोदय की 197 पदं भरली, बाद झालं. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये नेमकं या डिपार्टमेंटकडं मनुष्यबळ किती? कारण एका जिल्ह्याला एक नाही तर 2 अधिकारी, कुठंही भेसळ घडल्याच्या नंतर तुमचे अधिकारी दुसऱ्या दिवसापर्यंत त्या ठिकाणी पोहोचतात. FIR करायला 3रा दिवस लागतो आणि याचे जे नमुने पाठवले जातात अध्यक्ष महोदय ज्या लॅबकडं, त्या लॅबपर्यंत सुद्धा हे भेसळ करणारे लोक जातात आणि पॉझिटिव्हच्या ऐवजी निगेटिव्ह रिपोर्ट आणतात. आणि तरतुदी एवढ्या तकलादू झालेल्या आहेत की या भेसळखोरांना अजिबात भीती वाटत नाहीये. तुमचं दुधाच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय, दुधाच्या ऐवजी दुग्धजन्य पदार्थामध्ये जे आमदार महोदय म्हणत होते ना की पनीरच्या बाबतीमध्ये, दुग्धजन्य पदार्थाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती हे लोक भेसळ करतायत आणि त्यांच्यावरती कायद्याचा म्हणजे याच्यामध्ये 2 किंवा 3 दिवसात 4 दिवसात सुद्धा जामिनी होत आहेत. आणि जामीन झाल्याच्या नंतर आता मंत्री महोदयाने उत्तर दिलं 199 तपासले, एकच पॉझिटिव्ह आला. म्हणजे 198 नमुने याच्यामध्ये निगेटिव्ह करण्यात आले. चला प्रश्न घ्या आता. अध्यक्ष महोदय, मनुष्यबळ हे दुसऱ्या विभागाकडं काम न करणारं अनेक मनुष्यबळ आहे, ते या विभागाकडे वर्ग करणार का? अध्यक्ष महोदय, आत्ताच जो काही प्रश्न विचारला त्या संदर्भात जो कायदा आहे तो कायदा तसा खूप लूज असं आपण जे काही सांगता ते बरोबर आहे. परंतु केंद्रीय कायदा 2006, रूल 2011 ह्याच्या बाबतीत आपण केंद्राला त्याचे मागतो का त्याचं परमिशन मागतो. कारण ह्या कायद्यात सुधारणा करायची तर केंद्राचा सुद्धा त्याच्यात सहभाग नोंदवावा लागतो आणि त्या पद्धतीनं परमिशन घेऊन मागच्याच अधिवेशनमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की कायद्याच्या संदर्भात फूड अँड ड्रग्सच्या संदर्भात कठोर अशी कायद्याची एक म्हणजे मी मोकोकाच्या संदर्भात म्हणत होतो, पण सरांचं म्हणणं मोकोकाऐवजी कठोरात कठोर शिक्षा किंवा दंड अशा पद्धतीचा कायदा करण्याचं प्रारूप तयार झालेलं आहे आणि ते विधी न्यायालयाला त्या ठिकाणी गेलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 30,271 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या प्रश्नाचं उत्तर वाचल्यानंतर असं वाटतं की पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहरामध्ये बिलकुल ट्रॅफिकच नाही असं वाटतं. इतकं उत्तर या उत्तरामध्ये असं दिलं की सगळ्या योजना किंवा सगळे उपक्रम रस्त्याच्या संदर्भातले कनेक्टिव्हिटी भूसंपादन सगळं झालंय आणि रस्ते मोकळेत. अध्यक्ष महोदय, असं नाहीये. मंत्री महोदयांना या निमित्तानं मी काही प्रश्न विचारू इच्छितो. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आम्ही काय प्रश्न विचारले त्याला उत्तर देताना अमुक अमुक या ठिकाणी अडचण होती त्याच्यात दिलेलं झालेलं आहे, म्हणजे मार्गावर आहे, हे सगळं ठीक आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आम्हाला शहरामध्ये आम्हाला जिल्ह्यामध्ये विचारलं जातं की हे ट्रॅफिक समस्या कधी सुटणार. अध्यक्ष महोदय, आपल्याकडं उपाययोजना करण्यासाठी भूसंपादन आपण करणार होतो.